दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण बीट, गाजर आणि रताळ्याची कोफ्ता करी पाहणार आहोत. रेसिपी अगदी सहज सोपी आहे, तेव्हा पूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास आजच्या व्हिडिओला लाईक जरूर करा. आता कोफ्त्यासाठीचं प्रथम साहित्य पाहूयात. 1 वाटी किसलेलं बीट, 1 वाटी किसलेलं गाजर, 1 मध्यम आकाराचं उकडलेलं रताळं, 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, 1 वाटी किसलेलं पनीर, 1 हिरवी मिरची. तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ, साखर, हळद आणि मसाल्यामध्ये कच्चा मसाला. कच्चा मसाल्याच्या रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की पहा. आता पहिल्यांदी कोफ्त्याची रेसिपी पाहूया. कढईत तेल तापत टाकून त्यात ही हिरवी मिरची चिरून घेऊया. 1 चमचा जिरं, हिंग आणि हळद घालूया. आता किसलेलं बीट या फोडणीमध्ये घालूया. छान हलवून घेऊयात. आणि झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊयात. आता 1 वाटी किसलेलं गाजर घालायचं आहे. छान हलवून घेऊन थोडं पाणी घालून झाकण ठेवून या मिश्रणाला शिजत ठेवायचं आहे. आता दुसरीकडे करीची तयारी करूया. कढईत तेल तापत टाकून त्यात हिरवी मिरची, हिंग, हळद, 1 मोठा चमचा किसलेलं आलं लसूण घालूयात. छान परतून घेऊयात. आता यात 2 मोठे कांदे असे मोठे चौकोनी तुकडे करून घालूयात. थोडं परतून घेऊयात. आता 2 मोठे टोमॅटो असे मोठे मोठे चौकोनी तुकडे करून घालूयात. छान परतून घेऊयात. आता हे भिजवलेले काजू आहेत, ते या कांदा टोमॅटोच्या मिश्रणात घालूयात. छान व्यवस्थित सगळीकडून हलवून घेऊन हे मिश्रण झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. आता इकडे कोफ्त्याचं मिश्रण छान शिजलं आहे, पाहू शकता. सगळीकडून हलवून घेऊया. छान मऊसर असं हे गाजर आणि बीटाचं मिश्रण शिजलेलं आहे. हे मिश्रण एका ताटात काढून घेऊन गार करत ठेवायचं आहे. आता इकडे करीच्या मसाल्याचं मिश्रण छान शिजत आलं आहे, पाहू शकता. हा मसाला पण बारीक करण्या अगोदर व्यवस्थित गार करून घेऊयात. आता कोफ्त्याचं मिश्रण गार झालं आहे.
त्यात उकडलेलं रताळं, बटाटा, पनीर, चवीनुसार मीठ आणि साखर, कच्चा मसाला असे सगळे जिन्नस घालून छान असा त्याचा एकजीव गोळा करून घ्यायचा आहे. आता त्याचे असे लहान लहान कोफ्ते करून घेऊया. असे छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे आहेत. या एवढ्या प्रमाणात साधारण 14 ते 15 हे गोळे झाले होते. आता या आप्पे पात्रात मी साजूक तूप घातलं आहे. त्यात आपण हे आपले कोफ्ते छान शॅलो फ्राय करून घेऊया. पाहू शकता दोन्ही बाजूनी आपले हे कोफ्ते छान खरपूस लालसर झाले आहेत. हे कोफ्ते थोडे नाजूक असतात, त्यामुळे हलक्या हाताने यांना हलवून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस शॅलो फ्राय करून घेऊया. आता करीची रेसिपी. त्याच कढईत मी साजूक तूप घेतलं आहे आणि त्यात जिरं, हिंग आणि हळदीची फोडणी करूया आणि त्यात गार करून बारीक वाटलेला मसाला घालूयात. सगळीकडून हलवून घेऊयात. आता हे 1 वाटी घरच्या साईचं आणि दुधाचं मिश्रण आहे. हे आपल्या मसाल्यामध्ये घालूया आणि साईचं आणि दुधाचं मिश्रण आपल्या मसाल्यात एकजीव होईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया. आता तमालपत्र, लवंग, वेलदोडे, दालचिनी आणि चक्रीफूल हे खडे मसाले उकळताना घालूया. दोन चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला, कसुरी मेथी, 1 चमचा बडीशेपेची पूड, चवीनुसार मीठ आणि साखर, हे सर्व जिन्नस घालून छान हलवून घेऊयात. वरून कोथिंबीर घालूयात. पाहू शकता आपली करी तयार आहे. आता एका बाउलमध्ये आपले कोफ्ते घेऊयात आणि त्यावर ही आपली गरम करी घालूयात. आपली बीट, गाजर आणि रताळ्याची कोफ्ता करी तयार आहे. पाहू शकता. तर अशी होती आजची
बीट, गाजर आणि रताळ्याच्या कोफ्ता करीची रेसिपी. भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा रेसिपीच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.